आज आहे शुक्रवार आणि आज वार संपलेले आहेत, तर आज आहे जत्रा. आणि आता वाजलेत 5:15 वाजताचं हे सगळं वातावरण आहे. आजच्या दिवशी पण इथे गॅसवर तवा ठेवत नाहीत, तर कडबू करतात नैवेद्याला, तेही उकडून आणि दहीभाताचा नैवेद्य दाखवतात. आज सगळ्या मंदिरांमध्ये नारळ फोडले जातात इथं. आज लवकर पण उठलेले, त्यासाठीच लागलीच देवपूजा करून घेतली आणि बाहेर मंदिरामध्ये पूजा चाललेली. छान असे स्तोत्र मंत्र जे काही भटजी काकांची जी पूजा चाललेली आहे ते उठल्या उठल्या कानावर पडलं. मस्त वाटलं खरंच. खूप छान असं आल्हाददायक वातावरण पण झालेलं आहेच, पण मन प्रसन्न करणारं सुद्धा वातावरण आहे. आज पूजा करताना मी सुद्धा मोबाईलवर कोणतंही स्तोत्र वगैरे काही लावलं नव्हतं, कारण बाहेर मंदिरामध्येच चाललेलं, तर मला व्यवस्थित स्पष्टपणे ते ऐकू येत होतं, कारण लाऊडस्पीकर खूप मोठा होता, त्याच्यावर चाललेली पूजा. छान वाटत होतं, एकंदरीत सगळं मस्त वाटत होतं. झाली माझी सुद्धा देवपूजा करून झाली आणि खरंच सकाळच्या वेळी म्हणजे पहाटेच्या वेळी खरंच देवपूजा केल्यानंतर खरंच खूप दिवस पण खूप चांगला जातो आणि मनाला जी प्रसन्नता मिळते ती काही वेगळीच असते. इथं डाळ मी शिजवून घेतलेली, तर आमटी करायसाठी मी येळवणी बाजूला काढून ठेवलं. आता लगेच तर काही मी ती आमटी करणार नव्हती, कारण आज जेवण पण असतंच इथं, बाहेर मंदिराचं जेवण पण आहेच. मग कडबू केले आणि येळवणी मी बाजूला काढून ठेवली. जमलं तर संध्याकाळी करेन, नाहीतरी उद्या सकाळी करेन, शक्यतो संध्याकाळीच करेन. इथं आले मी आता तयार होऊन, आता मंदिरात पण जाते आणि इथे आता नैवेद्याचं वगैरे ताट करत होते. तर असं ताट केलेलं 2 नारळ इथं कारण म्हणून इथं अशी पूजा चाललेली, पहाटेपासून चाललेली पूजा. मंदिरातून जाऊन आल्यानंतर इथं आले बाहेर. मग इथं असं ओटी वगैरे भरतात असं, तर मी लावून घेतलं आणि आता मी सुद्धा लावत होते. छान वाटतं असं करायला. आता आपल्या इकडं महाराष्ट्रात कशी पद्धत आहे, की पद्धत म्हणण्यापेक्षा कसं आहे की आपल्या इकडे म्हणजे असं लावत नाहीत, की म्हणजे लग्न वगैरे असं काय असेल तरच हळद वगैरे हाताला घालायला वगैरे लावतात. तसं इथं कर्नाटकमध्ये कसं आहे, कुठं काही देवाचं वगैरे फंक्शन असेल, असं ओटी भरणीचा काही कार्यक्रम असेल, तर तिथं आवर्जून म्हणजे हळद गालाला हाताला वगैरे लावली जाते. म्हणजे त्याची काहीतरी एक विशेष मान्यता पण आहे. म्हणजे हळद हाताला गालाला लावणे आवर्जून ह्या गोष्टी केल्याच जातात इथं. ह्या गोष्टीला खूप खूप मान्यता आहे. आता मी आणि दीदी आलेलो आहे. आता सगळ्या मंदिरात वगैरे जायचे, नारळ फोडायचे. मंदिरात पण म्हणजे छान ताजचं म्हणजे एकंदरीत वातावरणच सगळीकडचं आज खूप भारी होतं. पण सगळीकडे फिरून फिरून अक्षरशः आता पाय दुखायला लागले. लक्ष्मीचं मंदिर झालं, नंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन आलो. त्याच्यानंतर इथं यल्लामा देवीचं मंदिर आहे. हे रोगी यल्लामाचं मंदिर म्हणतात. इथं पण वर्षाला आवर्जून नारळ दिला जातो. हे पण छान आहे खूप. जगत यल्लमा आणि रोगी यल्लमा अशी 2 मंदिरे आहेत, पण हे आहे ते रोगी यल्लमाचं मंदिर आहे. आता आलो आहे आम्ही हनुमानाच्या मंदिरात. आता हनुमंताला पण नारळ फोडला, इथं पण प्रसाद वगैरे दिला. पण आता कसं हल्ली बऱ्याच ठिकाणी असं केलेलं आहे, की कडबू दहीभात वगैरे असं जे काय आपण प्रसाद घेऊन जातो, तो प्रत्येक मंदिरात आता घ्यायचं बंद केलेलं आहे. म्हणजे प्रसाद दाखवतात, नैवेद्य दाखवतात आणि आपला प्रसाद आपल्यालाच परत माघारी देतात. ही सिस्टम पण खरंच खूप चांगली आहे, की म्हणजे नेलेला प्रसाद तुडवला जात नाही. नंतर लाल साडी घातली. कन्नडमध्ये सांगून गेलते, तेवढंच कळालं की लाल साडी घालायची, पण काहीतरी पूजा होती म्हणे. पण नेमकं त्यावेळेस मी दुसऱ्या मंदिरात गेलेले, त्याच्यामुळं मला काही ते शूट घेता पण आलं नाही. चला तर मग बाय.